आपण काय बघितलं लास्ट टाइम? काय बघितलं? सेक्शन 17मध्ये जर का नॉन बिझनेस पर्पज अप्लाय केला असेल तर क्रेडिट मिळणार नाही. एक्झाम्स अप्लाय केला असेल तर क्रेडिट मिळणार नाही. टॅक्सेबल्स अप्लाय असेल क्रेडिट घेऊ शकता. झिरो रेट्स अप्लाय असेल क्रेडिट घेऊ शकता. एक्झाम्ड आणि नॉन बिझनेस असेल तर क्रेडिट मिळणार नाही. आणि महत्त्वाचा पॉईंट आपण पुढे काय सुरू केला होता की अपॉर्चनमेंट. झिरो रेटेड सप्लायमध्ये जे कन्सेप्ट सांगितलं झिरो रेट सप्लाय, एक एक्सपोर्ट आहे किंवा सेजमध्ये सप्लाय केला आहे तो झिरो रेट सप्लाय आहे. त्याच्याकरता जे तुम्ही इनपुट सर्व्हिसेस वापरले असतील त्याला संपूर्ण क्रेडिट मिळेल. जो सप्लाय केला आहे तो एक्झाम सप्लाय जरी असेल तरी त्याच्याकरता काय इनपुट्स यूज केले असतील, सर्व्हिसेस यूज केले असतील त्याचंही क्रेडिट मिळेल. हा एक फॉर्म्युला दिला आहे, बरोबर आहे. रूल 42मध्ये एक फॉर्म्युला दिला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये काय सांगितलं आहे, मी तुम्हाला वेगवेगळे इन्व्हॉइसेस पेपर दाखवले. एकूण तुम्ही जेव्हा एंट्री कराल टॅलीमध्ये, कुठेही तुम्ही जेव्हा सॉफ्टवेअरमध्ये एंट्री कराल, तुम्हाला टोटल जी अमाऊंट मिळते क्रेडिटची, सपोज 10 लाख मिळाली, एवढा टॅक्स सप्लायरला तुम्ही जेव्हा इनपुट्स किंवा इनपुट सर्व्हिसेस परचेस केलेत तेव्हा त्याच्यावरती 10 लाख रुपये टॅक्स पे केलेला आहे. हा टोटल टॅक्स पे केला आहे. पण या संपूर्ण टॅक्सचं क्रेडिट घेता येणार नाही जर त्याच्या ह्या इनपुट्ससाठी हे तुम्ही इनपुट यूज केलेत, जर तुम्ही आउटपुटमध्ये टॅक्स कलेक्ट केला आहे या संपूर्ण 10 लाखावरती संपूर्ण क्रेडिट घेता येईल. पण जर या 10 लाखामध्ये तुम्हाला टॅक्स क्रेडिट घेता येणार नाही, कधी एक जर तुम्ही यूज केलं आहे ते इनपुट पर्सनल पर्पज करता, एक पर्सनल पर्पज. दुसरं 1 लाख इनपुट यूज केलं आहे एक्झामसाठी. तिसरं 1 लाख यूज केलं आहे जिकडे ब्लॉक क्रेडिट आहे ॲज पर सेक्शन 17(5) क्रेडिट ब्लॉक आहे. हे 3 लाख क्रेडिट मिळणारच नाही. अमाऊंट उरली 7 लाख. हे 7 लाख क्रेडिट मिळू शकेल अशातलं आहे. याला आपण पहिल्या लेवलला आपल्याला क्रेडिट जे मिळतं ते C1. ह्याच्यामध्ये 2 लाखाचं क्रेडिट आहे जे झिरो रेटेड आणि टॅक्सेबल आउटवर्ड सप्लाय करता हे इनपुट 2 लाखाचं वापरलं आहे. याचं संपूर्ण क्रेडिट मिळेल 2 लाखाचं. या फुल क्रेडिट मिळेल या 2 लाखाचं. उरले 5 लाख. आता हे 5 लाख जे आहेत हे कॉमन क्रेडिट आहे. ह्याला आपण C2 म्हणणार. C2 कॉमन क्रेडिट. हे इनपुट्स वापरले आहेत टॅक्सेबल सप्लाय करता पण, ॲज वेल ॲज एक्झाम सप्लाय करता पण, ॲज वेल ॲज पर्सनल पर्पज करता पण. हे 5 लाख. मग ह्या 5 लाखामधले तुम्ही जेवढे यूज केलेत कशा करता, एक्झाम सप्लाय करता, ते लेस करा. म्हणजे ती अमाऊंट काढा जी यूज केली आहे, डिडक्शन 1 जी यूज केली आहे एक्झाम सप्लाय करता ती काढा. आता एक्झाम सप्लाय करता किती यूज केली आहे हे समजण्याकरता तुमच्याकडे एक्झाम सप्लायची अमाऊंट पाहिजे. समजा इकडे जो सेल झाला आहे
तो सेल 50 लाखाचा झाला आहे. ओके, त्यामध्ये 20 लाख एक्झाम सप्लाय, 20 लाख एक्झाम सप्लाय. मग 20 लाख डिवाइड बाय 50 लाख इंटू 5 लाख. कॉमन क्रेडिट 5 लाख आहे. मग या 5 लाखमधनं 2 लाखाची अमाऊंट एक्झाम सप्लायची आहे, तेवढं क्रेडिट मिळणार नाही. प्लस D2 पर्सनल पर्पज करता असं मानलं जाईल की तुम्ही 5% अमाऊंट वापरली, 5% ITC वापरला या 5 लाखामधला, तो येतो 25,000. हे लेस केले तर मग 2,75,000 एवढी अमाऊंट राहते, ज्याचा ITC तुम्हाला घेता येईल. हे फुल क्रेडिट मिळेल 2 लाखाचं आणि 275चं अपॉर्च्युनिमेंट केल्यानंतर क्रेडिट मिळणार आहे, एवढंच आहे. आणि हे 275 आलेत, हे तुमचे इलिजिबल क्रेडिट, अपॉर्च्युनिमेंट केल्यानंतरचं इलिजिबल क्रेडिट 2,75,000. हे जर कळलं असेल तर रूल 43 कळेल. आता हे अपॉर्च्युनिमेंट तुम्ही कधी करणार, हे अपॉर्च्युनिमेंट तुम्ही कधी करणार रिव्हर्सल ऑफ क्रेडिट 1 तुम्ही दर महिन्याला कराल तर मग रूल 43(1)H येतो. रूल 43(1)H येतो. कसा बघा, हे आपण पहिले टोटल घेतो, टोटल क्रेडिट किती आहे घेतो पहिले फॉर्म्युलाप्रमाणे. मग त्यामध्ये पर्सनल यूजचा T1 T2 T3 काढतो. मग आपल्याला C1 मिळतो. C1 कसा मिळतो, C1 इक्वल्स टू T मायनस T1 T2 T3 या तिघांची टोटल करून ती या एकूण अमाऊंटमधनं मायनस करा, मिळेल तुम्हाला C1 दुसऱ्या लेवलला. त्यातनं मग झिरो रेट आणि टॅक्सेबल सप्लायचे T4 लेस करा, हे संपूर्ण क्रेडिट मिळणार आहे. मग काय मिळालं, कॉमन क्रेडिट C2 इक्वल्स टू C1 जे अगोदर काढलेत मायनस हे T4, उरेल काय C2मध्ये कॉमन क्रेडिट. मग या कॉमन क्रेडिटमधनं तुम्हाला एक्झाम सप्लाय डिवाइड बाय एकूण सप्लाय इंटू कॉमन क्रेडिट D1 मिळेल. 5% C2वरती काढले तर D2 मिळेल आणि मग C2 मायनस D1 D2 केले तर मग इथे इलिजिबल क्रेडिट किती आहे ते कळेल. (43)(1)H खाली 42(1)M हा एममध्ये दिले बघा. 42(1)M याप्रमाणे तुम्ही D1 D2 दर महिन्याला कॅल्क्युलेट कराल. कॉमन क्रेडिट पहिले 3 प्रकारचे बाजूलाच काढाल, T1 T2 T3 बाजूला काढाल, टॅक्सेबल सप्लाय बाजूला काढाल, उरतील काय कॉमन क्रेडिट. त्या कॉमन क्रेडिटमधनं D1 D2 बाजूला काढायचे का येईल ते इलिजिबल क्रेडिट. D1 D2 जे आहेत ह्यातनं जी अमाऊंट आपण काढतोय ती रिव्हर्सलची अमाऊंट आहे. D1 D2 ची अमाऊंट आहे ती रिव्हर्सलची अमाऊंट आहे. ती पुढे जाऊन आपण तिकडे दाखवतो किती अमाऊंट काढली आपण रिव्हर्सलमधनं. ही अमाऊंट काढली, ही आपण दाखवली. टोटल 2,55,000 होते, त्यातलं क्रेडिट घ्यायचंच नाही आहे असे ही अमाऊंट होती. आणि अपॉर्च्युनिमेंट करून मग रिव्हर्सल एवढ्या अमाऊंटचं झालं. ह्याच्यामध्ये D1 D2 आहे. जर तुम्ही ही मंथली करणार असाल तर रूल 42(1)M आत्ता आपण जे कॅल्क्युलेट केलं ते. आणि जर तुम्ही इयरली करणार असाल, इयरली हा हिशोब मंथली नाही केला, वर्ष संपल्यानंतर केलं, मार्च संपला एकदा
एप्रिल टू मार्च हे वर्ष हे संपलं. हे संपल्यानंतर अप टू सप्टेंबर तुम्ही रिव्हर्सल करू शकता. अप टू सप्टेंबर तुम्ही रिव्हर्सल करू शकता. 42(2)(a). 42(2)(a). ऑन अकाउंट ऑफ क्लेमिंग मोर. जास्त क्लेम घेतला गेला होता, मग तो वर्षानंतर रिव्हर्स करायचा आहे. वेअर द ॲग्रिगेट ऑफ द अमाऊंट्स कॅल्क्युलेटेड फायनली इन रिस्पेक्ट ऑफ D1 D2 एक्सिड्स द ॲग्रिगेट ऑफ द अमाऊंट डिटरमाइंड अंडर सबसेक्शन अंडर सबरूल 1 हा 2 आहे. 1मध्ये आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर जेवढी जास्त आलेली आहे तेवढी तुम्ही रिव्हर्स करा. विच कधी रिव्हर्स करा? मंथ 3B मध्ये करा, रिव्हर्स करा. रिव्हर्स बाय द रजिस्टर पर्सन रजिस्टर 3B नॉट लॅटर दॅन मंथ ऑफ सप्टेंबर फॉलोविंग द एंड ऑफ द फिनान्शियल इयर. फिनान्शियल इयर संपल्यानंतर जे एंड झालं आहे त्यानंतर सप्टेंबर महिना येईल तोपर्यंत रिव्हर्सल करा. सप्टेंबर नंतर करता येणार नाही. आणि मग 1 एप्रिलपासून तुम्ही जेवढी अमाऊंट रिव्हर्स कराल, जी लायबिलिटीमध्ये ॲड कराल, तेवढी अमाऊंट तुम्हाला 18% इंटरेस्ट द्यावा लागेल. तेवढ्या अमाऊंटवरती 1 एप्रिलपासून इंटरेस्ट काढायचा. महिन्याला करतो काय प्रॉब्लेम नाही, की तुम्ही 3 महिन्याचं कराल, 6 महिन्याचं कराल तर प्रॉब्लेम नाही. पण 1 एप्रिल नंतर जे कराल रिव्हर्सल त्याच्यावरती जेवढी अमाऊंट तुम्ही रिव्हर्स केली आहे त्यावरती ॲट द रेट ऑफ 18% टॅक्स द्यावा लागेल. 2 ऑप्शन आहेत, एक मंथली करू शकता, एक इयरली करू शकता रिव्हर्सल. ओके. हे कशा करता? इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस करता आहे. आता तिसरं काय असतं आपल्याकडे? इनपुट कॅपिटल गुड्सचं असतं. त्याकरता रूल 43 आहे. या रूल 43मध्ये तुम्हाला असा मंथली असा ॲन्युअल ऑप्शन नाही. ॲन्युअल ऑप्शन नाही तुम्हाला. अशा प्रकारे डिझाईन झाला आहे रूल 43 की त्यामध्ये ॲन्युअल इयर संपल्यानंतर करू वर्ष असा काय ऑप्शन नाही आहे. आता इथे बघा कसं होतं मंथली. या महिन्यामध्ये तुम्ही इनपुट्स नव्याने घेत आहे, इनपुट सर्व्हिसेस नव्याने घेत आहे. सेम ते इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस वापरून काहीतरी आउटवर्ड सप्लाय केला जातो आहे. मग त्यामध्ये एकदम पण आहे आणि टॅक्सेबल पण आहे. मग त्या महिन्यात करणं शक्य आहे. इनपुट्स याच महिन्याचे आहेत आणि आउटवर्ड सप्लाय पण याच महिन्याचे आहे. कॅपिटल गुड्सचं कसं असतं? कॅपिटल गुड्स तुम्ही घेतले, तुम्ही बिलिंग करता, कम्प्युटर आणि प्रिंटर घेतला. एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल ते काय मशीन घेतील, AC घेतील, फ्रीजर घेतील, वेगवेगळ्या वस्तू घेतात. याचा लाईफ एस्टिमेट केलं आहे तर 5 वर्ष. आता 5 वर्ष ही मशीन चालणार आहे आणि त्या मशीनमुळे जे फायनल आउटपुट आहे किंवा जे विकलं जाणार आहे त्याकरता ती मशीन वापरली जाणार आहे. आता त्या मशीनचा उपयोग एकदम सप्लायला पण होणार आहे आणि टॅक्सेबल सप्लायला पण होणार आहे. दोन्ही करता होणार आहे. तो किती होईल आज तर माहीत नाही, पण कॅपिटल गुड्स तुम्ही आजच घेतले. मग तुम्ही क्रेडिट कधी घेणार? आज घेणार का मग दर महिन्याला घेणार क्रेडिट? क्रेडिट तर सगळ्यांना लगेच पाहिजे. आज मी टॅक्स दिला आहे ना गव्हर्नमेंटला, मग आज क्रेडिट द्या. गव्हर्नमेंट म्हणा ठीक आहे, ओके घ्या क्रेडिट. तुम्ही क्रेडिट द्यायला ट्रान्सफर करा तेवढी अमाऊंट. पण पुढे जाऊन तुम्ही जेवढा एकदम सप्लाय कराल तेवढी अमाऊंट तुम्ही त्या महिन्याला रिव्हर्स करा विथ इंटरेस्ट. लक्षात घ्या, तुमच्याकडे 60 महिन्यासाठी समजा माझ्याकडे 4,80,000चा ITC आहे, 4,80,000चा ITC आहे. कॅपिटल गुड्स आहे, घेतले मशीन घेतली त्यावरती इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 4,80,000 डिवाइड बाय 60 करायचं. याची लाईफ आहे 60 महिने. ओके. किती अमाऊंट येईल? 8,000 पर मंथ येईल. 8,000 पर मंथ, बरोबर ना?
8 × 60 या महिन्यात तुम्हाला 8,000 आय टी तुमचा या महिन्यात वापरला गेला आहे. ही मशीन 60 महिने वापरली जाणार आहे. ते लाईफ 60 महिने. मग या महिन्याचा लाईफ या महिन्याचा हिशोबात किती येईल? 8,000 येतील. 60 तुकडे केले मी त्या आय टीचे, 60 तुकडे केले. आता जो 8,000 तुकडा आहे ह्याच्यामध्ये जो सप्लाय केला गेला तो संपूर्ण सप्लाय सपोज 10 लाख एवढ्या अमाऊंटचा आउटवर्ड सप्लाय झाला. ह्याच्यामध्ये $2 लाखाचा एकदम सप्लाय, 2 लाखाचा एकदम सप्लाय. मग काय करणार आपण? 2 लाखाच्या प्रपोर्शनेट 2 लाख डिवाइड बाय 10 लाख इंटू 8,000 किती अमाऊंट येईल? डिवाइड बाय इंटू 1600 1600 ही रिव्हर्सलची अमाऊंट आहे. एक्झाम सप्लाय जेवढा झाला आहे तेवढी अमाऊंट काय होते? रिव्हर्सल होते. 1600 रुपये. आता हे 1600 रुपये मी 4,80,000 पहिल्या महिन्यामध्ये काय केले? आय टी सी अवेल केला आहे, आय टी सीचा क्लेम घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला 4,80,000 ट्रान्सफर झालेत. त्याच्यामधले या महिन्यामध्ये 1600 जे ट्रान्सफर झालेत ते ट्रान्सफर व्हायला नको होते. तो आय टी सी क्लेम रिसिपेंटला मिळणार नाही आहे म्हणून रिसिपेंटनी रिव्हर्स केले. ते गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की या 1600 रुपयावरती तुम्ही 18% इंटरेस्ट द्या. 18% इंटरेस्ट द्या. आता या महिन्यामध्ये किती दिवस वापरले? जेव्हा आपण क्लेम घेतला 1 महिना क्लेम ठेवला, 20 तारखेला तुम्ही रिटर्न फाईल करताय. तर त्याप्रमाणे तुम्ही ती आय टी सी ज्यावेळेस बुक केला तिथपासून आत्तापर्यंत दिवस किती झाले? तो आय टी सी तुम्ही ज्या महिन्यात क्लेम घेतला असेल, ज्या डेटला क्लेम घेतला असेल तिथपासून आता रिव्हर्स करताय. जेवढे दिवस तुम्ही ती अमाऊंट वापरली तेवढ्या दिवसाला तुम्ही 18% इंटरेस्ट काढा. मे बी आता हे दिवस 30 असतील, 40 असतील, त्याच दिवसाचा इंटरेस्ट काढाल. म्हणजे ही जी अमाऊंट आहे 170 इंटू 18% इंटू 40 डिवाइड बाय 365 इंटरेस्ट लागेल 40 दिवसाचा. तुम्ही जेव्हा 60व्या दिवसाचा इंटरेस्ट काढाल 60व्या दिवसाचा तेव्हा तुम्ही किती आकडा घ्याल? वर्षाचा आपण काढतोय 40 दिवस ती वापरली गेली. मग नंतर तुम्ही 40, मग 80, मग पुढे 90, मग पुढे 365, मग 700, मग 1400, 365, 60 महिन्यामध्ये दिवस होतात किती? मग 1500 दिवसाचा इंटरेस्ट तुम्हाला काढायला लागेल शेवटच्या महिन्यामध्ये. समथिंग 1500च्या आसपास तेवढा इंटरेस्ट लागेल त्या अमाऊंटला. इंटरेस्ट भरायचं म्हणतात, विथ इंटरेस्ट द्यायचं आहे. इंटरेस्ट सकट रिव्हर्सल आहे, नुसती अमाऊंट नाही काढायची. दर महिन्याला असे तुमचे किती 60 महिने हे कॅल्क्युलेशन करायचं आणि दर महिन्याला रिव्हर्सल रेकॉर्ड करायची. ही एक ॲसेट आहे. तुम्ही 5 वर्षामध्ये तुमची कंपनी दुसरी ॲसेट घेणार नाही का? दुसरी ॲसेटही घेईल आणि ती ॲसेट पण वापरली जाते एक्झाम्पल आणि टॅक्सवर सप्लायला. मग ह्या ॲसेटचे 480 झालेत. समजा तुमचे याचे 10 महिने झाल्यानंतर 10 मंथ कंप्लीट झाल्यानंतर दुसरी ॲसेट घेतली. दुसऱ्या ॲसेटवरती सपोज 2,40,000चा आय टी सी आहे. ह्याचे तुम्हाला 4,000 रुपये मिळतील दर महिन्याला. मग हे 8,000 आणि हे 4,000 म्हणजे तुम्ही 12,000 घ्याल. हे 10 महिने करून झालेले आहे. हे आणखी 50 महिने कराल.
आणखीन 50 महिने केल्यानंतर मग तुम्ही 51 महिन्यामध्ये या 12,000मधनं हे 8,000 संपले ना, 60 महिने, मग तुम्ही 8,000 लेस कराल आणि मग 4,000वरच पुढे आणखीन 10 महिने कंटिन्यू कराल. म्हणजे दर वर्षी तुम्ही असेट घेत असाल, छोट्या मोठ्या असेट, कम्प्युटर म्हणा, प्रिंटर म्हणा, अजून काय दुसरे मशीन म्हणा घेत असाल, तर मग त्याचं अपॉर्च्युनिमेंट करण्याकरता हा सगळा हिशोब तुम्ही कुठे करणार? एक्सेलला करणार, एखाद्या वहीमध्ये करणार, कुठेतरी करणार ना. मग हे दर महिन्याला करायला लागेल अपॉर्च्युनिमेंट आणि रिव्हर्सल. हे छोटंच आहे, हे 42 मंथ सारखं नाही आहे. एकूण ITC घ्या दर महिन्याला, मग त्यातला T1 काढा, T2 काढा, T3 काढा, T4 काढा, ते काय नाही करायचं. तुम्ही जेवढी अमाऊंट फायनल केली आहे तिकडे बस 7 तुकडे केलेत. जो तुकडा आहे किती अमाऊंट एकदम सप्लाय आहे ती घ्या, एकूण टर्नओव्हर इंटू तुकडा आपला किती आहे 8,000चा आहे, त्यातनं किती अमाऊंट आली 1600. बस 1600 रिव्हर्सल करायची. एकदम सप्लाय किती असेल सांगू शकत नाही, एकूण टर्नओव्हर किती होईल सांगू शकत नाही. दर महिन्याला जो टर्नओव्हर होईल त्याप्रमाणे ही अमाऊंट कॅल्क्युलेट करत राहायची आणि रिव्हर्सल करत राहायचं आणि इंटरेस्ट काढत राहायचं. रूल 42चं वेगळं करायचं, 43चं वेगळं करायचं, दोन्ही करत राहायचे. आणि जर हे सगळं करायचं नसेल तर मग सरळ एक जी ॲसेट आहे त्याचा ITC क्लेमच करायचा नाही. डिप्रिसिएशन घ्यायचं, पूर्ण जी टॅक्सची अमाऊंट आहे ती कॉस्टमध्ये ॲड करायची, कॅपिटलाइज करायची संपूर्ण अमाऊंट. कारण हे सगळं करण्यामध्ये जे कौशल्य वापरायला लागेल, रिटर्न फाईल करणारा त्याचे चार्जेस घेणारच आहे, 500,000 रुपये एक्स्ट्रा, 4200, 500, 4300, 500,000 रुपये दर महिने घालवायचे. म्हणून मग तो सेक्शन ठेवला आहे की चॉईस आहे, तुम्ही डिप्रिसिएशन घ्या किंवा ITC घ्या. मग जर का ITC घेण्यामध्ये जास्त त्रासदायक वाटतंय, सगळा हिशोब करा, सगळ्या गोष्टी, नको सो ITC नको. कोण केलं रिव्हर्सल, कोण ठेवलं हिशोब सगळा हा? कुठली असेल कधी घेतली? 5 वर्ष जो व्यक्ती रिटर्न फाईल करतो त्याच्याकडे जे व्यक्ती काम करतात ते बदलत राहणार. पुढच्या व्यक्तीला कळलं पाहिजे की मागच्या व्यक्तीने काय केलं आहे. सिस्टीम जर अशी चालत असेल तर टॅक्सेबल पर्सननी, रजिस्टर्ड पर्सननी विचार केला पाहिजे की आपण काय करायला पाहिजे. समजलं ना? त्यामुळे रूल 42 आणि रूल 43 हे दोन्ही अशाच प्रकारे गुंतागुंतीचे आहेत आणि त्रासदायक होतात. मग काही लॉंग टर्ममध्ये चालतं. सिस्टममध्ये ती अमाऊंट कशी आली आहे, कोणी कशी घेतली आहे हे सिस्टममधून बघून कळत नाही ना. म्हणजे त्याच्याकडे सपोर्टिंग वर्किंग आहे, ते बघितल्याशिवाय, ते असल्याशिवाय पुढचा व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही. आणि त्याला हा नियम माहिती पाहिजे, हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. नाही पण तुम्हाला समोर एखादी चांगली वस्तू खाण्यासाठी आलेली तुम्ही खाऊ शकता, पण तुम्हाला पचली पाहिजे ना ती. आता ती पचणार नाही आहे पुढे जाऊन ही पचणार आहे की नाही आहे हे केव्हा कळेल की ज्या लोकांनी अशा प्रकारे रिव्हर्सल केलेलं नाही आहे त्यांना जेव्हा डिमांड नोटीस येईल, डिमांड गव्हर्नमेंट रिकवर करणार तो टॅक्स त्यांना जो भरायला अपेक्षित होता, आणि मग त्यावेळेला नोटीस आल्यानंतर याच्या अगेन्स्ट एक्सप्लेनेशन ज्यावेळेस तयार केलं जातं त्यावेळेस आपल्याला येतो की आपलं चुकलं काय, आपण तर सगळं बरोबर केलं आहे. रिटर्न फाईल करण्याला वाटतं की आपण सगळं बरोबर केलं आहे. मग जेव्हा नोटीस पाठवतात, डिमांड पाठवतात, तेव्हा ॲज पर सेक्शन सो अँड सो, रूल सो अँड सो तुम्ही कॉम्प्लायन्सेस केलेले नाही आहेत, त्यामुळे तुमच्या कॉम्प्लायन्सेसमध्ये तुम्ही एक्स्ट्रा टॅक्स ITC क्लेम केला आहे असं आम्हाला दिसतं. तर तुम्ही मग एक 7-8 लाख रुपये तुम्हाला विथ इंटरेस्ट भरा, आणि याबद्दल तुम्हाला काय आक्षेप असेल, तुमचं काय तुमची बाजू असेल तर मांडायला या. जाऊन काय बाजू मांडणार आहे? काय बाजू मांडू शकत नाही ना. हे नियमामध्येच आहे, सेक्शनमध्ये दिलेलं आहे कशा प्रकारे ITC क्लेम करायचा. बघा आता पुढे जाऊन रूल 42 आपण बघितलं, बरोबर आहे. तुम्हाला एवढं सरळ आलं की T1 तुमच्याकडे पाहिजे
पर्सनल यूजमध्ये किती ITC आला आहे. दुसरा T2 पाहिजे, एक्झाम सप्लायमध्ये किती इनपुट टॅक्स वापरला गेला आहे. दुसरं पर्सनल यूज करता किंवा ब्लॉक क्रेडिट आहे त्याकरता 400-500 वापरले गेले. मग ITC और इनपुट एक्सक्लुझिव्हली मेकिंग टॅक्सेबल सप्लाईज हे पूर्ण क्रेडिट मिळणार आहे 1,05,000. हे 4 आकडे मिळणं गरजेचे. हे 4 आकडे आहेत तुमच्याकडे. एकूण जो इनपुट टॅक्स क्रेडिट आहे तो किती आहे? 1,50,000. त्यातनं मग हे T1, T2, T3 मायनस केले, अमाऊंट आली 1,23,000. त्या 1,23,000मधनं टॅक्सेबल सप्लाय मायनस केला 1,05,000. मग कॉमन क्रेडिट आलं, कॉमन क्रेडिट 18,000. हे C2 आहे. तिसरं आता मग C2मधनं एक्झाम सप्लायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. एक्झाम सप्लाय 2,25,000, टोटल टर्नओव्हर 30 लाख. 2,25,000 डिवाइड बाय 30 लाख इंटू कॉमन क्रेडिट आहे 18,000. त्याच्यावरनं रिव्हर्सलची व्हॅल्यू आली 1,350. ही D1 आहे, ही वजा केली जाते. दुसरं 5% 18,000वरती काढले जातील पर्सनल पर्पजला वापरले गेलेले, ते 900 आहे. हे आले D2. D1 D2 लेस केल्यानंतर जे येईल ते कॉमन क्रेडिट. कॉमन क्रेडिट 18,000मधले एक्झाम्पशन व्हॅल्यू कमी आहे, इकडे टर्नओव्हर कमी आहे, त्यामुळे इलिजिबल व्हॅल्यू जास्त मिळाली. जर एक्झाम सप्लाय जास्त असेल तर इलिजिबल क्रेडिट कमी होतं. आता आपल्या एक्झाम्पलला टर्नओव्हर ह्या किती होता? 30 लाख. या 30 लाखामध्ये फक्त 2,25,000 एक्झाम सप्लाय, त्यामुळे 18,000मध्ये मॅक्झिमम अमाऊंट मिळाली. पण जर 30 लाखामध्ये जर 15 लाख एक्झाम सप्लाय असता तर मग 18,000मधले 9,000 गेले असते, 9,000च मिळाले असते. आणि वरती मग 5% आणखीन पर्सनल पर्पजला गेले असते. त्यामुळे एक्झाम सप्लाय किती आहे त्यावर ठरतं की तुम्हाला टोटल टर्नओव्हरच्या प्रमाणात एक्झाम सप्लाय कमी असेल तर रिव्हर्सल कमी होतं, आणि जर टॅक्सेबल सप्लाय कमी आहे, एक्झाम सप्लाय जास्त आहे, तर रिव्हर्सल जास्त होणार. हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ह्या फॉर्म्युल्यावर रिव्हर्सलची अमाऊंट निघते. बाकी दुसरी तर काय, जे कॉमन क्रेडिट आहे त्यावरती 5% काढले जातात. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे D1चा हाच महत्त्वाचा आहे. बाकी ते काय गणित प्लस मायनस आहे. फक्त इकडे काय केलं आहे की एकूण 1,50,000 घेतलेत, मायनस 3 व्हॅल्यू केल्या, एक अमाऊंट आली, त्यातनं मग टॅक्सेबलची अमाऊंट लेस केली, 18,000 काय मिळाले? कॉमन क्रेडिट. पहिल्या स्लाईडला जे दिसतं यात काय आहे काय कठीण मला सांगा. म्हणजे मी जेवढ्या वेळा बोललो आहे काल आणि आज, त्यात तुमचं पाठ व्हायला पाहिजे. टोटलमधनं T1 T2 T3 लेस केले का जी अमाऊंट मिळते ती C1. C1मधनं टॅक्सेबल 0 डेट लेस केले का मिळते ते कॉमन क्रेडिट. कॉमन क्रेडिट म्हणून C2. आणि मग C2वरती तुम्ही रिव्हर्सल करण्याकरता D1चं तुमच्याकडे एक्झाम सप्लायची व्हॅल्यू पाहिजे, टर्नओव्हरची व्हॅल्यू पाहिजे. मग ती तुम्हाला दिलेली आहे तिकडे 2,25,000 एक्झाम सप्लाय. ओके, टॅक्सेबल सप्लाय नाही दिला पण टोटल टर्नओव्हर दिला आहे 30 लाख. बस, मग ते डिवाइड करा, एक्झाम सप्लाय डिवाइड बाय टोटल टर्नओव्हर इंटू कॉमन क्रेडिट 1,350. हे जे तुम्हाला कळलं असेल तर हेच तुम्हाला वापरायचं आहे रूल 43मध्ये. 50 तुकडे करायचे आहेत, जे तुकडा केला आहे त्या तुकड्यातनं रिव्हर्सल किती रिव्हर्सल आहे, जो हा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे ना. एक्झाम डिवाइड बाय टोटल इंटू जो तुकडा आहे तेवढी अमाऊंट, जे अँसर येईल ते रिव्हर्सल. कठीण काहीच नाही ना. सेक्शन 73 आहे आणि 74 आहे, हे लक्षात घ्या. सेक्शन 73 कशा करताय की जर तुम्ही चुकीची लायबिलिटी दाखवली, चुकीचा रिफंड घेतला, चुकीचा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केला, डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स नॉट पेड और शॉर्ट पेड और इरॅनियस रिफंडेड और इनपुट टॅक्स क्रेडिट रॉंगली अवेल्ड और युटिलाइज फॉर एनी रिझन. चुकून झालं, काही मिसमॅनेजमेंट झालं त्यामुळे झालं, पण उद्देश हा नव्हता. रिझन अदर दॅन फ्रॉड और एनी विलफुल मिसस्टेटमेंट और विलफुल म्हणजे जाणीवपूर्वक और सप्रेशन ऑफ फॅक्ट, सत्य लपवलं किंवा जाणीवपूर्वक
इच्छापूर्वक विलफुल मिसस्टेटमेंट, चुकीची माहिती दिली, फ्रॉड केला, जर इथे रिझन अदर दॅन आहे तर 73 आणि रिझन ऑफ फ्रॉड करण्याच्या कारणास्तव हे केलं आहे ते सेक्शन 73 मध्ये कमी पेनल्टी आहे, 74 मध्ये जास्त पेनल्टी आहे. जर तुम्ही चुकीच्या प्रकारे रिफंड घेतला असेल, इनपुट टॅक्स क्रेडिट घेतला असेल किंवा लायबिलिटी चुकी दाखवली असेल तर मग डिमांड आणि रिकव्हरी येते ॲज पर सेक्शन 73 और 74. गव्हर्नमेंट तो टॅक्स रिकवर करणार डिमांड करून. ते व्हायला नको असेल तर मग आपण जसे ITAचे वेगवेगळे रूल किंवा प्रोव्हिजन बघतो त्यातलाच हा रूल आहे 43. आता 42 प्रमाणे मंथली आणि ॲन्युअली रिव्हर्सल करता येतं. 43 टॉक्स अबाउट ITC in respect of capital goods. It provides a formula to determine the input tax credit in respect of capital goods when it is used to provide taxable as well as other type of supply. Taxable आणि other type of म्हणजे exempt किंवा पर्सनल पर्पज करता काय वापरलं गेलं. Inward supply of capital goods is used for effecting taxable outward supplies, then ITC shall be available in respect of such goods to the extent these are used for said purpose. ते तुमच्याकडे डिफरन्शिएट तुम्ही करताय की कॅपिटल गुड्स आहे तो वापरला आहे टॅक्सेबल सप्लाय करता जेवढ्या प्रमाणात तेवढ्या प्रमाणात ते क्रेडिट मिळेल. कॅपिटल गुड्स यूज केला आहे एकदम सप्लाय करता. जर दोन वेगवेगळे कॅपिटल गुड्स असतील, दोन वेगवेगळ्या मशिनरी असतील, एक यूज करताय टॅक्सेबलला, एक यूज करताय एक्झाम्पलला, तेव्हा तुम्हाला टॅक्सेबल करता काय यूज केलं गेलं आहे हे संपूर्ण क्रेडिट तुम्ही क्लेम करू शकता. दुसरं, इफ इनवर्ड सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स इज यूज फॉर इफेक्टिव्ह झिरो रेटेड, एक्सपोर्ट करण्याचं मशीन आणलं आहे बस त्यांना त्या मशीन फक्त एक्सपोर्ट होतं त्याचे संपूर्ण क्रेडिट मिळेल. इफ इनवर्ड सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स इज यूज फॉर इफेक्टिंग एक्झाम आउटवर्ड सप्लाईज, देन जर एक्झाम सप्लाय करण्याचा घेत तर मग त्याचं क्रेडिट मिळणारच नाही, त्या मशिनरीचं क्रेडिट घेता येणार नाही. इफ इनवर्ड सप्लाय ऑफ कॅपिटल गुड्स इज यूज फॉर नॉन बिझनेस पर्पज, ITC शॅल नॉट बी अवेलेबल. जर टॅक्सेबल आहे आणि झिरो रेट आहे तर क्रेडिट मिळेल. जर एक्झाम्प्ट आहे आणि नॉन बिझनेस आहे क्रेडिट मिळणार नाही. आणि दोन्ही करता वापरलं गेलं आहे, बिझनेस आणि नॉन बिझनेस, बिझनेस आणि नॉन बिझनेस, टॅक्सेबल आणि एक्झाम, तर त्यावेळेस प्रपोर्शन करायला लागेल, मग अपॉर्च्युनिमेंट करायला लागेल. आता अपॉर्च्युनिमेंट करण्याकरता अ कॅपिटल गुड्स हॅज अ लाईफ ऑफ 5 years, लाईफ 5 वर्ष आहे म्हणजे 60 महिने किंवा 20 क्वार्टर, 20 क्वार्टर्स, 3 महिन्याचा 1 क्वार्टर. हे का सांगितलं गेलं आहे की जर तुम्ही एखादी मशीन वापरताय, पहिल्यांदा तुम्ही ती मशीन यूज करताय एक्झाम सप्लाय करता, 10 महिने तुम्ही यूज केली एक्झाम सप्लाय करता, तर लाईफ किती आहे 60 महिने, 20 क्वार्टर. आता 20 क्वार्टर तुम्ही 10 महिने कसे काढाल, तर पार्ट ऑफ द क्वार्टर असेल तर तो क्वार्टर समजायचा. 10 महिन्यामध्ये 3 क्वार्टर कंप्लीट झाले आणि चौथ्या क्वार्टरचा पार्ट 1 महिना आहे, मग 4 क्वार्टर ती मशीन यूज केली हे समजलं जाईल. समजा त्याचा ITC आहे 60,000, तुम्ही 12 महिने यूज केले समजलं जाईल. आणि 28,000 जो ITC आहे त्याचं काय करायचं. पहिले एक्झाम्प्ट होती, आउटवर्ड सप्लाय जो आहे तो माझा एक्झाम्प्ट होता. बघा कसं सांगतो तुम्हाला. तुम्ही एक मशिनरी घेतली ज्याच्यावरती 60,000 रुपीजचा इनपुट टॅक्स क्रेडिट पे केला. 60 तुकडे करायचे आहेत ना, म्हणून मी सोपं कळायला 60,000 घेतो. याच्यामध्ये 10 months तुम्ही याच्यावरती जे काय प्रोडक्शन करत होता ते एक्झाम्प्ट होतं, पण नंतर गव्हर्नमेंटने त्याला टॅक्सेबल केलं. मग त्याला गव्हर्नमेंट टॅक्सेबल केलं. तुम्ही या 60,000चा ITC क्लेम केला नव्हता. तुम्ही रेसिपियंट आहात, तुम्ही मशीन घेतली, तुम्ही ITC क्लेम नाही केला कारण की तुम्हाला याच्यावरून काय करायचं आहे, टॅक्सेबल सप्लाय करायचा नाही, एक्झाम सप्लाय करायचा. पण 10 महिने सप्लाय झाल्यानंतर 11व्या महिन्यापासून तुमचं जे प्रॉडक्ट आहे, सपोज तुमचं प्रॉडक्ट M आहे, हे प्रॉडक्ट M पहिले
एक्झाम्प्ट होतं, हे टॅक्सेबल झालं, ह्याच्यावरती तुम्ही 18% टॅक्स कलेक्ट करायला सुरुवात केली टॅक्सेबल झाल्यामुळे. आता या मशिनरीवरती तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स कलेक्ट करून देत आहे, बरोबर आहे ना. आता 10 महिने झाले तर 3 क्वार्टर पूर्ण झाले, 1 क्वार्टर पार्ट पूर्ण झाला, 4 क्वार्टर सोडून द्या. आता उरलेले 16 क्वार्टर आहेत, म्हणजे 48 मंथ्स. तुम्ही या 60,000मधनं 12,000 कमी कराल, 12,000 कमी कराल, कारण की 4 क्वार्टर गेले म्हणजे 12 महिने गेले, 12,000 गेले. 48 मंथसाठी 48,000चं तुम्ही क्रेडिट घेऊ शकता. तेच उलटं झालं, पहिले टॅक्सेबल होतं, 10 महिन्यानंतर एक्झाम झालं, तर हे 48,000 तुम्ही कम्प्लिटली रिव्हर्स करून टाकाल, हे क्रेडिट गेलं. आणि तिसरं ऑप्शन, तुम्ही एक्झामटिव्ह करताय आणि टॅक्सेबलही करताय, मग दर महिन्याला तुम्हाला 1,000 दर महिन्याला आलेले आहेत तुमच्या वाट्याला. या 1 महिन्यामध्ये एक्झामचा अप्लाय किती केला, टॅक्सेबल किती केला, हे दर महिन्याला कॅल्क्युलेट करा आणि त्याची व्हॅल्यू रिव्हर्स करा. टॅक्सेबलचं अप्लाय करायला संपूर्ण मिळतं ना. मग असं होऊ शकतं की गव्हर्नमेंटने रेट रिवाईज केले, टॅक्सेबलचं प्रॉडक्ट होतं, ते एक्झाम झालं, एक्झामचं टॅक्सेबल झालं, हे होऊ शकतं. आणि दुसरं असं होऊ शकतं की तुम्ही दोन्ही गाठी वापरताय, एक्झामला पण आणि टॅक्सेबलला पण. मग तुम्ही क्रेडिट संपूर्ण घ्या आणि मग दर महिन्याला रिव्हर्सल करा आणि मग तुम्ही जेवढे महिने ती अमाऊंट गव्हर्नमेंटची वापरली आहे तेवढ्या महिन्याचा इंटरेस्ट काढा. 365 दिवसाला 8%, तुम्ही ती वापरली 1000 दिवस, 1000 दिवसाला काढा 8%, तेवढा इंटरेस्ट द्या. When we compare Rule 43 with Rule 42, there is no provision for annual recalculation in Rule 43 as in Rule 42. म्हणून आपण 2 ऑप्शन बघितले टॅलीमध्ये की तुम्ही मंथली करताय का इयरली करताय. इयरली करताय तर तुम्हाला एप्रिलपासून इंटरेस्ट काढायला लागेल आणि तुम्ही अप टू सप्टेंबर रिव्हर्सल करू शकता. So Rule 43 has been drafted in such a manner that calculation of credit for particular tax period म्हणजे month must be accurate and final in that period itself. In other words, as soon as the tax period month ends, self-assessment of 1/60 of the credit also must end. महिना संपला का तो जो एक तुकडा आहे तिथे तुम्हाला असेसमेंट करायला पाहिजे, रिव्हर्सल करायला पाहिजे. इथे का तुम्ही केलं का मग तुम्हाला परत तिथे रिवाइज करायला चान्स नाही. नो वन नीड्स रिव्हिजिट दिस 160 पार्ट इन नेक्स्ट टॅक्स पिरियड. पुढच्या टॅक्स पिरियडमध्ये काय बघायचं नाही. सिमिलरली वन कॅन कन्क्लूड दॅट ॲज सून ॲज द क्वार्टर एंड्स सेल्फ असेसमेंट ऑफ 5% फॉर दॅट क्वार्टर ऑल्सो एंड्स. इथे क्वार्टरली करा किंवा मग मंथली करा. क्वार्टर संपलं तर 5% पार्ट संपला जातो, 5% पर क्वार्टर. रूल 43 टीट्स पार्ट ऑफ क्वार्टर ॲज कम्प्लीट क्वार्टर. 10 महिने म्हटलं ना मी, पार्ट ऑफ क्वार्टर ॲज कम्प्लीट क्वार्टर फॉर पर्पज ऑफ दिस कम्प्युटेशन एक्झरसाइज. आता पुढे जाऊन तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे, फॉर्म्युला दिला आहे रूल 43चा. जर तुम्ही यूज करताय नॉन बिझनेस पर्पज, तुम्ही थेरपीत दाखवाल ते क्रेडिट तुम्ही थेरपीत दाखवाल पण ते इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला ट्रान्सफर होणार नाही. ते तुम्ही यूज करताय टॅक्सेबल सप्लायला, थेरपीत दाखवाल आणि संपूर्ण अमाऊंट क्रेडिट होईल इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला. आणि जर का या दोन मधली केस नाही आहे म्हणजे मिक्स आहे, एक्झाम आणि टॅक्सेबल दोन्ही आहे, मग तुम्ही सी मध्ये याल, दिलं इकडे की जी तुमच्याकडे अमाऊंट आहे, जी क्रेडिटची अमाऊंट आहे ती आपण धरूया की ए आहे. तर आपण T1 T2 घेतलं नसं ए आहे, ए आहे.
ए इज द टोटल अमाऊंट ऑफ टॅक्स ॲज रिफ्लेक्टेड ऑन द इनव्हॉइस. इनव्हॉइसमध्ये जो टॅक्स दिसतोय तो ए. कम्प्यूट टी सी इज कॉमन क्रेडिट. आता एमध्ये संपूर्ण टॅक्स आला, त्यामध्ये तो तुकडा पडला आहे, तो किती आहे तो बघायला लागेल. टी सी इक्वल्स टू, आता याच्यामध्ये जसं एक असेट आहे तशा 2-3 असेट असतील, ते टोटल करा. टोटल ऑफ ऑल ए ते टी सीमध्ये ठेवा. टी सी इक्वल्स टू टोटल ऑफ ऑल ए. कम्प्यूट टी एम, मंथली किती येईल, मंथली टी सीमध्ये जी अमाऊंट आलेली आहे डिवाइड बाय 60, हा तुकडा पडला महिन्याचा. The amount of input tax credit attributable to a tax period as common capital goods during their useful life be denoted TM and calculated as TM equals to TC divided by 60. कॅल्क्युलेट करून तुम्हाला मंथली तुकडा काढून दिला. याच्या पुढे जाऊन मग तुम्हाला काय पाहिजे, त्या महिन्याचं रिव्हर्सल किती आहे. मग त्याकरता तुमच्याकडे एक्झाम सप्लायची व्हॅल्यू पाहिजे, एक्झाम सप्लायची व्हॅल्यू पाहिजे आणि टर्नओव्हर पाहिजे इन टू टी आर. मग टोटल एक्झाम्शन, टोटल एक्झाम रिव्हर्सलची अमाऊंट किती आहे ती कळेल. ती तुम्ही 3B मध्ये रिव्हर्स करा. आता याचं एक्झाम्पल बघा. ITC ऑन मशीन ए. ITC ऑन मशीन ए यूज एक्सक्लुझिव्हली सप्लाय ऑफ एक्झाम गुड्स. ह्याचं क्रेडिट मिळणार नाही. दुसरं, ITC ऑन मशीन बी यूज एक्सक्लुझिव्हली इन सप्लाय ऑफ टॅक्सेबल गुड्स. याचं क्रेडिट मिळेल. संपूर्ण क्रेडिटचं ट्रान्सफर होईल. दुसरं, मशीन सी यूज एक्सक्लुझिव्हली फॉर नॉन बिझनेस पर्पज. याचंही क्रेडिट मिळणार नाही. मशीन डी यूज पार्टली इन सप्लाय ऑफ टॅक्सेबल अँड एक्झाम गुड्स. याचं आपल्याला अपॉर्च्युनिमेंट करायला लागेल 4,50,000. द कंपनी हॅड ऑल्सो मेड द फॉलोइंग टाईप ऑफ आउटपुट सप्लाय इन महाराष्ट्र जुलै 20 मध्ये. एक्झाम सप्लाय 20 लाख आणि टॅक्सेबल सप्लाईज 80 लाख. हे दिले इकडे. टॅक्सेबल सप्लाय नाही, हा जो आहे हा टोटल सप्लाय टर्नओव्हर आहे. हा टर्नओव्हर आहे 80 लाख. टर्नओव्हर 80 लाखचा आहे. इथे जर का इथे टॅक्सेबल सप्लाईज दिलं आहे तर हे दोन्ही मिळून किती होतील, 1 करोड होतील ना. मग 20 लाख डिवाइड बाय इथे 1 करोड व्हायला पाहिजे माझ्या मते. हे चुकलं आहे. एक मिनट. 7,500 इंटू 20% किती येतात, 1500 ना. वीस टक्के 1500 येतील. आणि जर 1,875 आले, 1,875 जर आले इंटू 25%, ही 25% अमाऊंट आलेली आहे. ही 25% अमाऊंट आलेली आहे. म्हणजे 80,000 हे काय आहे, टर्नओव्हर आहे. हा टर्नओव्हर आहे. आपण एक्झाम सप्लाय डिवाइड बाय टर्नओव्हरच घेतो ना. त्यामुळे हा इथे टॅक्सेबल सप्लाय नाही आहे, हा टर्नओव्हर आहे 80 लाख. बघा आता वरती तुम्हाला 4 त्याने अमाऊंट दिल्या. एक्झाम सप्लाय दिला, टर्नओव्हर दिला. हे दिल्यानंतर ITC ऑन मशीन ए अँड सी विल नॉट बी क्रेडिटेड. वरती आपण ते बाजूलाच काढले. हे क्रेडिट मिळणार नाही 1,90,000. दुसरं, बीचं क्रेडिट संपूर्ण मिळेल 7,50,000. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं कशाचं, 4,50,000चं करायचं कॅल्क्युलेशन. आता 4,50,000
4,50,000 डिवाइड बाय 60 केले किती येतात 7,500. म्हणजे मंथली तुम्हाला किती आलं आहे 7,500. मग इथे काय दिलं TM इक्वल टू TC डिवाइड बाय 60 इक्वल्स टू 7,500 विच इज ऑल्सो TR इन दिस केस. एकच असेट आहे, दोन असेट नाही आहेत. असं प्रत्येक असेटचं करा आणि मग त्याचा तुम्हाला TR मिळेल काय. मग इथे E डिवाइड बाय F इंटू कॉमन क्रेडिट. मग इथे 20 लाख एक्झाम सप्लाय 80 लाख टर्नओव्हर आहे इंटू 7,500 1875 ही अमाऊंट आली. हे रिव्हर्सल आहे जुलै महिन्याचं आणि त्याच्यावरती इंटरेस्टही काढायला पाहिजे. असं 60 महिने करत राहायचं. जे क्रेडिट मिळणारच नाही आहे ते आपण आधारमध्ये दाखवतो आणि जे प्रपोर्शनेटली घेतो ते रूल 42-43 मध्ये दाखवतो. त्याप्रमाणे काही तुम्हाला दाखवता येईल की जे क्रेडिट घ्यायचंच नाही आहे ते दाखवलं आधारमध्ये आणि जे रिव्हर्सल केलं आहे ते इकडे दाखवलं. ITC रिव्हर्समध्ये रूल 42 आणि 43. 42चं वेगळं येईल 43चं वेगळं येईल पण दोघांकरता कॉलम तोच आहे. संपलं 42-43. आता बँकिंग कंपनीचा असेल तर बँकिंग कंपनीमध्ये बघा बँकिंग कंपनी और फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इंक्लुडिंग नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी एंगेज इन सप्लाइंग सर्व्हिसेस बाय वे ऑफ ॲक्सेप्टिंग डिपॉझिट. सर्व्हिस काय असते बँकेची लोकांचे सेविंग अकाउंट FDमध्ये पैसे डिपॉझिट करून घेतात आणि एक्सटेंडिंग लोन देतात. ॲडव्हान्सेस बँक ओव्हरड्राफ्ट वगैरे मिळतो लोकांना ॲडव्हान्स मिळतो त्यावरती बँक ओडीवरती. मग त्याच्यावरती गव्हर्नमेंट त्याच्यावरती बँक काय करते इंटरेस्ट चार्ज करते. ते इंटरेस्ट जे त्यांना मिळतं ते एकदम सप्लाय आणि बाकी इतर चेक बाउन्स झाला अशा काय दुसऱ्या काय त्यांच्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यावरती GST लागतो. ते टॅक्सेबल सर्व्हिसेस आहेत. मग आता त्यांच्याकडे इनवर्डमध्ये प्रिंटिंग करून घेत असतील पे स्लिप वगैरे त्याच्यावरती पेपर घेत असतील पेपरवर चार्ज देत असतील प्रिंटिंगवर चार्ज देत असतील. आता GST भरला आहे त्यांनी इनवर्ड सप्लायवरती त्याचं क्रेडिट त्यांना घ्यायचं आहे. एक्झाम सप्लायच्या अगेन्स्ट क्रेडिट मिळणार नाही आणि टॅक्सेबलच्या अगेन्स्ट जेवढा सप्लाय झाला आहे त्याच्या अगेन्स्ट त्यांना क्रेडिट मिळेल. आता याच्यामध्ये टॅक्सेबल करता किती इनपुट्स वापरलेत आणि जे प्रिंटिंग केलं आहे ते लोकांना चेक भरायचं आहे त्याकरताही वापरलं जातं आणि बाकी एकंदरीत प्रिंटिंगचं एकंदरीत बिल होईल ना सगळं. अशा प्रकारे त्यांना मग वेगळं काढता येत नसेल की एकदमच्या अगेन्स्ट किती इनपुट सर्व्हिसेस आहेत किंवा गुड्स आहेत आणि मग टॅक्सेबलच्या अगेन्स्ट किती इनपुट सर्व्हिसेस गुड्स आहेत तर त्यांनी काय करायचं. म्हणून त्यांच्याकरता गव्हर्नमेंटने रूल दिला की तुम्ही ऑप्शन आहे टू आयदर कंप्लाय विथ द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 2. सबसेक्शन 2 प्रमाणे तुम्ही एक्झाम आणि टॅक्सेबल वेगळे काढा किंवा ऑर अवेल ऑफ एव्हरी मंथ अन अमाऊंट इक्वल टू 50% ऑफ इलिजिबल इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन इनपुट्स कॅपिटल गुड्स अँड इनपुट सर्व्हिसेस इन दॅट मंथ अँड द रेस्ट शॅल लॅप्स. जे इलिजिबल क्रेडिट आहे त्यातलं तुम्ही 50% क्लेम करा 50% सोडून द्या. त्याला एक अपवाद काय प्रोव्हाइडेड दॅट द ऑप्शन वन्स एक्झरसाइज पण तो ऑप्शन एकदा एक्झरसाइज तुम्ही केला शॅल नॉट बी विड्रॉन ड्युरिंग द रिमेनिंग पार्ट ऑफ द फायनान्शियल इयर. त्या वर्षी तो ऑप्शन वापरायचा पुढच्या वर्षी बदलू शकता. आणि जर ब्रँच टू ब्रँच सप्लाय करतील प्रोव्हाइडेड फर्दर दॅट रिस्ट्रिक्शन ऑफ 50% शॅल नॉट अप्लाय टू द टॅक्स पेड ऑन सप्लाईज मेड बाय वन रजिस्टर्ड पर्सन टू अनदर रजिस्टर्ड पर्सन. 50% तिथे ॲप्लिकेबल नाही तो तुम्ही पूर्ण क्रेडिट घ्या. मी तुमच्याच ब्रांचकडनं काय सप्लाय घेतला आहे त्याचं क्रेडिट आहे ते पूर्ण घ्या. बाकी इतरांच्याकडनं घेतलेला इनवर्ड सप्लाय आहे त्याचं क्रेडिट 50% सोडायचं 50% घ्यायचं. रूल 38 बनवला. अ बँकिंग कंपनी और
financial institution including a non-banking financial company engage in the supply of services by way of accepting deposits or extending loans or advances that chooses not to comply with the provision of section 17(2). म्हणजे त्यांना एक्झाम्प्ट आणि टॅक्सेबल असे वेगळे काढून टॅक्सेबल क्रेडिट घ्यायचं एक्झाम्पल सोडायचं असं नाही करायचं. तर इन अकॉर्डन्स विथ द ऑप्शन परमिटेड अंडर सेक्शन 17(4) प्रमाणे रूल बनवला जाईल. शॅल फॉलो द फॉलोइंग प्रोसिजर. त्यांनी कशा प्रकारे करायचं तर हा रूल पण दिलेला आहे. द सेड कंपनी और इन्स्टिट्यूशन शॅल नॉट अवेल द क्रेडिट ऑफ द टॅक्स पेड ऑन input services that are used for non-business purpose and the credit attributable to the supplies specified in 17(5) मध्ये ब्लॉक क्रेडिट आहे ते घ्यायचं नाही आणि जे नॉन बिझनेस यूज करता केलं आहे ते क्रेडिट घ्यायचं नाही. बाकीचे क्रेडिट उरेल. द सेड कंपनी और इन्स्टिट्यूशन शॅल अवेल द क्रेडिट ऑफ टॅक्स पेड ऑन इनपुट्स अँड इनपुट सर्व्हिसेस रेफर्ड टू इन द सेकंड प्रोविजो. सेकंड प्रोविजो आता आपण बघितला ब्रँचला सप्लाय केला आहे ते क्लॉज एमध्ये येणार नाही. ते क्रेडिट तुम्ही पूर्ण घ्या. बाकी जे क्रेडिट उरेल 50% ऑफ द रिमेनिंग अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स शॅल बी द इनपुट टॅक्स क्रेडिट ॲडमिसिबल टू द कंपनी ऑर द इन्स्टिट्यूशन अँड शॅल बी फर्निश इन फॉर्म GSTR. तेवढा ITC तुम्ही घेऊ शकता. GSTR 2 नाही आहे पण तुम्हाला तेवढा ITC मिळेल जेवढा तुमच्या ब्रँचचं सोडून नॉन बिझनेस सोडून ब्लॉक क्रेडिट सोडून जे क्रेडिट आहे हे तुम्ही 50% घेऊ शकता. द अमाऊंट रेफर टू इन क्लॉज B and C शॅल सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 41, 42 and 43 बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. सेक्शन 41, 42, 43 काय आहेत? सब्जेक्ट टू द क्लेम ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अँड प्रोव्हिजनल ॲक्सेप्टन्स देअर ऑफ मॅचिंग रिव्हर्सल. आपण बघतो ना टू बीत किती आले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला किती प्रोव्हिजनल ITC मिळेल त्या नियमाप्रमाणे ते घ्या. जेवढे तुमच्याकडे इनपुट आहेत त्याचे 50% घ्यायचे असं नाही. सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ 41, 42 आणि 43 जेवढा तुम्हाला प्रोव्हिजनल ॲक्सेप्टन्स प्रोव्हिजनल क्लेम घेता येईल तेवढा घ्यायचा. मॅचिंग वगैरे बघायचं. इथे आपला सेक्शन 17 संपला. 16 पण झाला, 17 पण झाला. 18 बाकी आहे तो मी घेणार आहे आणि आपलं जे राहिलं आहे पेमेंट ऑफ टॅक्स ते आपल्याला बघायचं. सेक्शन 49 आपला अर्धवट झाला होता. जे रूल पण जे आपण बघत होतो 49 बरोबरच आणि 50 बाकी आहे तेवढं आपल्याला घ्यायचं. फार ते फार अर्धा तास चालेल असं आहे. ओके. - 41 बघितलं आपण आता प्रोव्हिजनल आणि 43A दिलं आहे. प्रोसिजर फॉर फर्निशिंग रिटर्न अँड अवेलिंग इनपुट टॅक्स क्रेडिट. आपल्याकडे 3 प्रकारचे आपण लेजर असंच बघितलं होतं. एक कॅश लेजर. कॅश लेजरमध्ये सबसेक्शन 1 आणि 3 बघितले आपण. आता हे क्रेडिट लेजर आहे. द इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज सेल्फ असेस इन द रिटर्न ऑफ अ रजिस्टर्ड पर्सन shall be credited to with electronic credit ledger in accordance with the section 41 आणि 43A. ज्या प्रकारे आपल्याला मॅचिंग करायला सांगितलं आहे किंवा आपल्याला ज्या प्रकारे प्रोव्हिजनल ITC देण्याची तरतूद आहे ते सगळं विचार करून त्याच्या क्रेडिट लेजरला अमाऊंट ट्रान्सफर होते, क्रेडिट होते क्रेडिट लेजरला. टू बी मेंटेन इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. द अमाऊंट अवेलेबल इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर may be used for making any payment towards output tax under CGST Act or under IGST Act in such manner and subject to such condition within such time as may be prescribed. आता 1 आणि 3 मध्ये बघितलं आपण कॅश लेजर. 2 आणि 4 आपल्याला सांगताय क्रेडिट लेजरबद्दल. 5व्यामध्ये Section 5, the amount of input tax credit available in the electronic credit ledger of the registered person on account of एक integrated tax IGST shall first be utilized. जर IGST असेल क्रेडिटमध्ये
तर IGST पहिल्यांदा यूज करा असं सांगितलं जातं आहे. तुमच्याकडे CGST आहे, AGST आहे, IGST पण आहे. इंटिग्रेटेड टॅक्स IGST शॅल फर्स्ट बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स अँड द अमाऊंट रिमेनिंग, ज अमाऊंट उरली. IGST मध्ये लायबिलिटी पण आहे, IGST मध्ये इनपुट पण आहे. तर IGST लायबिलिटी पे केल्यानंतर अमाऊंट उरली IGSTच्या क्रेडिटमध्ये इफ एनी, and the amount remaining if any may be utilized towards the payment of central tax and state tax or as the case may be state किंवा union territory in that order. IGST पहिले IGST ला वापरा, मग जर तो उरला तर CGST ला वापरा, तरी उरला AGST ला वापरा. या प्रकारे IGST क्रेडिट आहे, IGST क्रेडिट आहे. सपोज IGST माझ्याकडे आउटपुटमध्ये 2000 आहे, ओके, आणि इनवर्डमध्ये 10,000 आहे. या 10,000तनं 2,000चा काय केला, लायबिलिटी पे केली, तर या 10,000तनं 8,000 उरतील, ते वापरता येतील. पेमेंट ऑफ CGST करता हे वापरता येतील, पेमेंट ऑफ AGST किंवा UTGST करता. हे तुम्हाला 49(5)A मध्ये दिले. पण जर तुम्ही लेट पेमेंट करताय आणि तुम्हाला IGSTचा इंटरेस्ट भरायचा आहे किंवा CGSTचा इंटरेस्ट भरायचा आहे, तर इंटरेस्ट करता IGST क्रेडिट कॅनॉट बी युटिलाइज फॉर पेमेंट ऑफ इंटरेस्ट पेनल्टी फीज, त्याकरता वापरता येणार नाही. The amount of input tax credit available in the electronic credit ledger, आता इथे खाली 49(5)B मध्ये आहे, जे वर दिलं आहे तेच खाली इकडे दिलं आहे. CGST क्रेडिटमध्ये पहिले CGST पेमेंट करा, मग IGST करा, आणि नंतर तरी अमाऊंट उरली तर तुम्ही AGST करू शकत नाही. AGST CGST एकमेकांना पेमेंट करत नाहीत. 49(5)E ने त्याला रेस्ट्रिक्ट केलं, नाही करू शकत. सेम इंटरेस्ट पेनल्टी फीजसाठी वापरता येणार नाही ते क्रेडिट. पुढे AGST क्रेडिट, AGST क्रेडिट असेल, पहिले वापरा AGST साठी, मग वापरा IGST साठी. AGST आणि CGST एकमेकांशी क्रॉस युटिलाइज होत नाही, रिस्ट्रिक्ट केलं आहे 49(5)F मध्ये. ओके, ई मध्ये आणि एफ मध्ये रिस्ट्रिक्शन आहे. इकडे रिस्ट्रिक्ट केलं आहे CGSTला ई मध्ये, क्लॉज ई मध्ये, आणि एफ मध्ये रिस्ट्रिक्ट केलं AGSTला. आता इकडे बघा एक प्रोव्हिजन आहे, प्रोव्हाइडेड दॅट द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ स्टेट टॅक्स शॅल बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स ओनली वेअर the balance of the input tax credit on account of central tax is not available in the payment of integrated tax. काय दिलंय, provided that the input tax credit on account of state tax shall be तुमच्याकडे तुम्हाला IGST पे करायचं आहे, IGSTचं पेमेंट करायचं आहे, IGSTचं पेमेंट करायचं आहे. IGST काहीच नाही आहे, IGSTचा बॅलन्सच नाही आहे. IGST 2,000 पे करायचं आहे, ओके, आणि CGSTकडे स्वतःचा लायबिलिटी पे केल्यानंतर 5,000 होतात. AGSTमध्ये पण 5,000 होतात. ओके, या केसमध्ये हे 2,000 IGST जे आहेत ते पे करण्याकरता जर CGST मध्ये अमाऊंट आहे तर CGSTची अमाऊंट वापरली जाईल, पण CGST मध्ये अमाऊंट नसेल ना तर AGSTची वापरता येईल. सेंट्रल मोठा भाऊ, स्टेट छोटा भाऊ. मोठ्या भावाकडे पैसे आहेत ना, त्याकडनं घ्या पहिले, तो देईल IGST. त्याकडे नसेल तर माझ्याकडनं घ्या. AGSTला हे सांगितलंय की CGSTकडे असेल ना तू द्यायची नाही, CGST देईल. जर CGSTकडे कमी पडले किंवा नसतील आणि तुझ्याकडे असतील तू देऊ शकतोस.
पुन्हा वाचा. प्रोव्हायडेड दॅट वरती काय दिलं आहे स्टेट. आपण आता इथे काय बघितलं की AGSTनी AGSTचं पेमेंट पहिले करा आणि नंतर मग IGSTचं पेमेंट तुम्ही करू शकता. पण जर CGSTकडे पैसे पुरेसे नसतील तर AGST करेल. Provided that the input tax credit on account of state tax shall be utilized towards payment of IGST only where the balance of input tax credit on account of central tax is not available. सेंट्रलकडे जर अवेलेबल नसेल बॅलन्स तर मग IGST पे करण्याकरता AGSTची अमाऊंट वापरता येईल. असं प्रोग्रामिंगच केलं आहे. तुम्ही जेव्हा तिकडे ऑनलाईन पेमेंट करायला जाता ना, मी म्हणाल चला माझ्याकडे CGST ची अमाऊंट आहे 5,000, AGST पण आहे 5,000 आणि IGST भरायचं आहे 2,000, 1,000 घेऊ दोघांकडनं, नाही घेऊन देत. तो म्हणतो CGST मधलेच घ्या, AGST घेणार नाही, एरर दाखव. जसं AGST आहे सेम UTGST. आता इकडे दोन अमेंडमेंट करून 49A आणि 49B बनवले, बरोबर आहे ना. आता 49 आपण बघतोय, बघा इथे 4950 होता ना, 49 नंतर 49A आणि B हा नंतर घेतला गेला. या क्लिक केलं Central Goods and Services Tax Amendment Act 2018. This act was made and amended. नंतर आला अमेंड होऊन 49A आणि 49B. काय गरज पडली अमेंड करण्याची, काहीतरी कारण असेल ना. बघा थोडं वाचतो पहिले मी. नॉर्थवेस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सेक्शन 49 मध्ये वरती काही सांगितलं असो, IGSTने IGST घ्या, मग जे काही सांगितलं आहे ते काही असो. द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स और युनियन टेरिटरी टॅक्स शॅल बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स, सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स और युनियन टेरिटरी टॅक्स as the case may be only after the input tax credit available on account of integrated tax has first been utilized fully towards such payment. पहिले IGST संपवा. प्रॉब्लेम काय बघा, IGST लोकांकडे असतो तरी पण ते CGST आणि AGST वापरायचे, IGST संपवत नव्हते. IGST आहे तुमच्याकडे. द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स, युनियन टेरिटरी टॅक्स शॅल बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स, सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स. IGST तुम्ही पहिले IGST मध्ये वापरा, IGST उरला CGST वापरा, IGST उरला AGST वापरा. ते वापरल्यानंतर गरज असेल तर मग CGST मध्ये वापरा. सांगायचं हे नवीन मुद्दा हा आहे. होतं कसं, आपण IGST मध्ये घेतो, मग ठेवून देतो, तो CGST मध्ये घेतो. जर गरज पडली तर मग IGST वापरतो, नाही तर आपण वापरत नाही. आणि जर IGST माझ्याकडे आउटपुटला आलाच नाही तर मी IGST वापरतच नाही. माझ्याकडे इनपुटला AGST येतो आणि मी CGST भरत राहतो आणि IGST असाच माझ्या क्रेडिट द्यायला पडून राहतो. आणि मग गव्हर्नमेंट सांगतं आमच्या केंद्राकडनं 35,000 कोटी येणं आहेत आहे, पण ते म्हणतात ते IGSTचा हिशोब कुठे झाला आहे. गुजरातवरून महाराष्ट्रामध्ये मटेरियल आलं, बरोबर आहे. टॅक्स कलेक्ट केला गुजरातनी, टॅक्स कोणी भरला, महाराष्ट्रामधल्या कन्झ्युमरनी. ती अमाऊंट आम्हाला घ्यायची आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं म्हणणं ती आम्हाला घ्यायची आहे. ती अमाऊंट आली ना का आम्ही नुकसान भरपाई देऊ. आम्हाला लोकांना नुकसान भरपाई द्यायची आहे, वीज माफी द्यायची आहे, शेतकऱ्यांना पूर आला आहे नुकसान भरपाई द्यायची आहे, पण पैसे नाहीत ना आमच्याकडे. केंद्राच्या 35,000 कोटी बाकी आहेत. आता मग हे अशा प्रकारे सगळ्या राज्यांचं IGST अडकून राहायला लागला. ते हिशोब होईल तेव्हा ना, तो वापरलाच जाऊ दे. टॅक्सेबल पर्सन, रजिस्टर्ड पर्सन ते क्रेडिट वापरतच नाहीत.
कुठं ना कुठं टॅक्स भरला जातो ना, IGST हाच पडून राहतो. मग त्यांना सांगितलं IGST पहिले संपवा, आम्हाला आमचा हिशोब करायचा आहे, राज्यांना त्यांचे पैसे हवेत. मग त्यांना लॉ अमेंड करायला लागला की तुम्ही IGST संपवा पहिले. IGSTचं क्रेडिट तुमच्याकडे. सेल कोणी केला? गुजरातने केला, मध्य प्रदेशने केला. परचेस कोणी केला? महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या व्यापाऱ्याने केला ना. आता तो ज्यावेळेस ती अमाऊंट त्याला मिळालेली आहे क्रेडिटची, ती युटिलाइज कुठे करेल? CGSTमध्ये करेल, AGSTमध्ये करेल. मग त्याने किती अमाऊंट कुठे यूज केली, त्याप्रमाणे किती अमाऊंट द्यायची महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हे सेंट्रल गव्हर्नमेंटला कळेल ना. तिकडे संपूर्ण अमाऊंट त्यांना द्यायची का? जो टॅक्स दिला गेला दुसऱ्या राज्यामध्ये, जो IGST आहे, अर्धी अमाऊंट सेंट्रलची आहे, अर्धी अमाऊंट स्टेटची आहे. अर्धा टॅक्स मिळाला पाहिजे, पण त्या टॅक्समधनं तो तुमचाच AGST पे करतो ना. अमाऊंट गेली किंवा त्यातनं त्यांनी जर का सेंट्रल टॅक्स पे केला तर अमाऊंट गेली. मग हिशोब बदलला ना सगळा. आमचा टॅक्स त्यांनी IGSTमधून भरला, तुम्हाला अमाऊंट द्यायची कुठली? त्यामुळे जोपर्यंत IGST युटिलाइज होत नाही तोपर्यंत हिशोब फायनल होत नाही, तोपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला पैसे देऊ शकत नाही. म्हणून मग ह्या प्रकारे 49A अमेंड केलं आणि तुम्ही काय करा, पहिले IGST वापरा, IGST संपवा पहिले. मग गरज पडेल तुमचा जो IGSTसाठी वापरा, मग वापरा सेंट्रलसाठी, मग वापरा स्टेटसाठी, तो संपवा. नॉर्थविथस्टँडिंग एनिथिंग कंटेनिंग दिस चॅप्टर अँड सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 49(5)(e), 49(5)(f) तिकडे दिले ना, म्हणून सांगेल तिथे काही सांगितलेलं असो. आता तुम्ही याप्रमाणे IGST पहिले संपवा. द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल प्रिस्क्राईब, रूल केला जायला करता वेगळा. 88A, द ऑर्डर अँड मॅनर ऑफ युटिलायझेशन ऑफ द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स, सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स, युनिटेड टॅक्स as the case may be towards payment of any such tax. Rule 88A, order of utilization of input tax credit. Input tax credit on account of integrated tax shall first be utilized towards payment of integrated tax. पहिले IGST वापरा, नंतर the amount remaining if any may be utilized towards the payment of central tax. Central tax ही सर्वांचं इनपुट असलं नंतर वापरा, पहिले IGST वापरा. and state tax किंवा मग स्टेट नाही युनिटेड तो टॅक्स as the case may be in any order, provided that the input tax credit on account of central tax, state tax or united tax shall be utilized towards payment of integrated tax, central tax, state tax or united tax as the case may be only after the input tax will available in IGST. IGST मध्ये IGST भरा, मग तुम्ही तुमचं बाकी सेंट्रल आणि AGST भरा. IGST संपला पाहिजे, बस एवढंच घेतलं कारण आहे. आणि त्याचा हिशोब होण्याकरता राज्यांच्या टॅक्सचा. मग त्याने कशा प्रकारे क्लॅरिफिकेशन काढलं की 49 मध्ये सेक्शन 49 वॉज अमेंडेड अँड सेक्शन 49A आणि सेक्शन 49B हे इन्सर्ट केले गेले अमेंडमेंट ॲक्ट थ्रू 2018. आणि त्याची प्रोव्हिजन आहे ती केम इन टू फोर्स 1 फेब्रुवारी 2019 पासून हे अस्तित्वात आलं. या प्रकारचं क्रेडिट युटिलायझेशन. व्हेरियस रिप्रेझेंटेशन्स हॅव बीन रिसिव्ड फ्रॉम द ट्रेड अँड इंडस्ट्री रिगार्डिंग चॅलेंजेस बिंग फेस्ड बाय टॅक्सपेयर्स ड्यू टू ब्रिंगिंग इन टू फोर्स ऑफ सेक्शन 49A ऑफ द CGST ॲक्ट 2017. आणि त्याकरता क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की कशा प्रकारे वापरायचं आहे. बघा आता इनपुट टॅक्समध्ये IGST आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स टू बी कम्प्लिटली एक्झॉस्टेड कंपल्सरी आहे की IGST हा संपला पाहिजे, हे कंपल्सरी आहे. आता एक्झाम्पल बघा खाली ऑप्शन 1. ऑप्शन 1 मध्ये बघा कसं दिलं आहे. ऑप्शन 1 मध्ये आउटपुट लायबिलिटी IGST किती आहे 1000, CGST 300, स्टेट किंवा युनियन टेरिटरी 300, टोटल 1600ची लायबिलिटी आहे. त्याच्यासमोर इनपुट IGSTचे आहे 1300. बरोबर. ऑब्वियसली पहिले हे 1000 जे आहेत, ह्या 1300 मधले 1000 डिस्चार्ज ऑफ आउटपुट लायबिलिटी ऑन अकाउंट ऑफ IGST 1000
पहिला वापर होईल आय जी एस टीसाठी. मग उरतील किती आय जी एस टीमध्ये 300 उरतील. त्या 300 मधले डिस्चार्ज ऑफ आउटपुट लायबिलिटी ऑफ ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल टॅक्स, त्यांनी सेंट्रल टॅक्ससाठी 300 मधले 200 दिले. मग सेंट्रलची लायबिलिटी किती होती 300 आहे ना. सेंट्रलला आपले 100च वापरायला लागले. सेंट्रलकडे 200 होते ना. ह्या 200 मधले ह्या 300साठी 200 इकडनं मिळाले. त्यामुळे याला आपले 100 वापरायला लागले आणि 100 त्याचे बाकी राहिले. बघा 100च बाकी राहणार आहेत कारण लायबिलिटी 1600ची आहे. सॉरी, आउटपुट लायबिलिटी 1600ची आहे आणि इनपुट 1700 आहे. 100 रुपये उरणार आहेत. 100 कोणाचे उरतील? आय जी एस टी उरतील, सी जी एस टी उरतील का आय जी एस टी उरतील? आय जी एस टी आपल्याला संपवायचं आहे. आय जी एस टी उरलेच नाही पाहिजे. त्यामुळे सी जी एस टी 100 उरतील किंवा आय जी एस टी 100 उरतील. मग त्यांनी काय केलं, सेंट्रल टॅक्ससाठी 200 रुपये आय जी एस टी भरून दिले, इकडे 200 दिले आय जी एस टीमधले आणि इकडे 100 दिले. स्टेटला 100 कमी पडत होते ना. 200 इथे होते आणि 100 मिळाले आय जी एस टीमधनं. त्यामुळे स्टेटमध्ये काही आय टी सी राहिलं नाही. पण सेंट्रलला 200 मिळाल्यामुळे 200च वापरायला लागले. त्यामुळे आत्ता इकडे 100चा बॅलन्स राहिला. हे एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन असा आहे की 200 1000 लायबिलिटी आहे. डिस्चार्ज ऑफ आउटपुट लायबिलिटी ऑफ सेंट्रलला 100च दिले. मग सेंट्रलला 100 दिल्यामुळे त्याला स्वतःचे 200 वापरायला लागले. स्टेटला 200 मिळाले. स्टेटला 200 मिळाल्यामुळे स्टेटचे 100 उरतील. असे होऊ शकतं. आय जी एस टी तुम्ही पहिले आय जी एस टीमध्ये वापरा. मग तुम्ही कुठल्याही प्रपोर्शनेटमध्ये सी जी एस टी आणि ए जी एस टीला वापरा. काही म्हणणं नाही. आय जी एस टी किती वापरा. इक्वली घेतले ते चाललं असतं. दोघांना इक्वली पण घेऊ शकतो. जसं यांनी इकडे 100 ठेवले त्याचे, 100 ठेवले याचे. दोघांना सेम देऊया. माझ्याकडे 300 एक्स्ट्रा आहेत ना. 150 सेंट्रल तू घे, 150 स्टेट घे. दोघे आपले 50-50 वापरतील आणि दोघांची 50-50 जातील. हा पण तिसरा ऑप्शन असू शकतो. आय जी एस टी संपला पाहिजे. आय टी सी ऑफ आय जी एस टी टू बी कम्प्लिटली एक्झॉस्टेड मॅन्डेटरी. आय जी एस टी संपावा या उद्देशाने या प्रकारे नियम आणि रूल बनवले. सॉरी, प्रोव्हिजन अमेंड करून रूल पण बनवले गेले. आपल्याकडे एक कॅश लेजर आहे, दुसरं क्रेडिट लेजर आहे, तिसरं इलेक्ट्रॉनिक रजिस्टर आहे. ऑल लायबिलिटीज of a taxable person under CGST Act shall be recorded and maintained in an electronic liability register, such manner as may be prescribed. Every taxable person shall discharge his tax and other dues under CGST Act or the rules made thereunder in the following order, namely sale purchase tax. पहिले तुमची जो सेल पर्चेस टॅक्स आहे किंवा अदर ड्यूज आहेत रिलेटेड टू रिटर्न ऑफ प्रिव्हियस टॅक्स पिरियड, पहिले मागच्या टॅक्स पिरियडचे भरा. जर मागच्या टॅक्स पिरियडचा काय टॅक्स ड्यू आहे किंवा लेट भरताय म्हणून लेट फीज इंटरेस्ट ड्यू आहे तर पहिले मागच्या टॅक्स पिरियडचं भरा. दुसरं, त्यानंतर सेल्फ असेट टॅक्स अँड अदर ड्यूज रिलेटेड टू द रिटर्न ऑफ द करंट टॅक्स पिरियड, मग करंट टॅक्स पिरियडचा घ्या. एनी अदर अमाऊंट पेएबल अंडर CGST Act or the rules made under including the demand determined section 73-74, मग डिमांडसाठी काय अमाऊंट भरायची ती नंतर भरा. ओके, तुमच्या लायबिलिटी रजिस्टरमध्ये लायबिलिटी राहणार आहे. मग अशी लायबिलिटी पहिले भरायची ती अगोदरच्या पिरियडची, मग अशी लायबिलिटी भरायची ती करंट पिरियडची आहे आणि मग काय डिमांड वगैरे काय आलेलं असेल ते त्यानंतर भरायचं. ऑल ड्यूज रिलेटेड टू प्रिव्हियस पिरियड फर्स्ट, नंतर ऑल ड्यूज रिलेटेड टू करंट टॅक्स पिरियड सेकंड, ऑल ड्यूज इंक्लुडिंग डिमांड डिटरमाइंड अंडर सेक्शन 73-74 त्यानंतर. ऑर्डर ऑफ डिस्चार्ज ऑफ लायबिलिटी ऑफ टॅक्सेबल पर्सन.
every person who has paid the tax on goods or services or both under CGST Act shall, unless contrary is proved by him, be deemed to have passed on full incidence of such tax to the recipient of such goods or services or both. काय अर्थ आहे याचा? एव्हरी पर्सन हू हॅज पेड द टॅक्स ऑन गुड्स और सर्विसेस और बोथ अंडर CGST Act, unless the contrary is proved by him, he deemed to have passed on the full incidence of such tax to the recipient of such goods or services or both. सप्लाय कोणाला होतो? सप्लायर सप्लाय करतो, रिसिपियंटला सप्लाय होतो, त्याच्याकडनं टॅक्स कलेक्ट करतो सप्लायर. एव्हरी पर्सन हू हॅज पेड द टॅक्स ऑन गुड्स और सर्विसेस और बोथ अंडर CGST Act, जी लायबिलिटी राहणार आहे, अनलेस द कॉन्ट्ररी इज प्रूव्ड. कॉन्ट्ररी इज प्रूव्ड, या जर का प्रूव्ड होत नसेल तर बी डीम टू हॅव पास द फुल इन्सिडन्स ऑफ सच टॅक्स टू द रिसिपियंट ऑफ सच गुड्स सर्व्हिसेस और बोथ. मला याचा अर्थ असा वाटतो की त्यांनी ॲक्च्युअलमध्ये ते गुड्स किंवा सर्व्हिसेस रिसिपियंटला दिलेले असला पाहिजे आणि त्याच्या अगेन्स्ट लायबिलिटी त्यांनी टॅक्स ही त्याला आलेली असली पाहिजे, अशीच लायबिलिटी त्यांनी रेकॉर्ड करावी. खोटे इनवॉइस बनवू नये, फेक इनवॉइस बनवू नये. Tax dues means the tax payable under CGST Act does not include interest, fee and penalty. Other dues means interest, penalty, fees or any other amount payable under CGST Act. आणि क्रेडिट कधी होईल? The date of credit to the account of the government in the authorized bank shall be deemed to be the date of deposit in the electronic cash ledger. ज्या दिवशी बँकेत डिपॉझिट होईल त्याच दिवशी कॅश लेजरला पण ही अमाऊंट डिपॉझिट होईल. 3 लेजर आहेत: इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर. कॅश लेजरमध्ये काय काय येतं? इट विल रिफ्लेक्ट ऑल डिपॉझिट्स मेड इन कॅश आणि जो TDS TCS मेड ऑन अकाउंट ऑफ द टॅक्स पेयर. दिस लेजर कॅन बी यूज फॉर मेकिंग एनी पेमेंट टुवर्ड्स टॅक्स, इंटरेस्ट, penalty, fees or any other amount on account of GST. Electronic credit ledger, it will effect input tax credit as self-assessed in monthly returns. The credit in this ledger can be used to make payment only tax, output tax and not other amounts such as interest, penalty, fees. त्याकरता वापरता येणार नाही. Electronic liability register will reflect the total tax liability of a taxpayer after netting for the particular month. 3 e-ledgers आहेत. हे 3 e-ledgers आहेत. आपण इथं बघितले सेक्शन्स, त्यातनं आपल्याला हे 3 e-ledger आहेत हे कळलं. हा सेक्शन 49 संपला. इकडे 50 मध्ये इंटरेस्ट ऑन डिलेड पेमेंट ऑफ टॅक्स आहे. इंटरेस्ट ऑन डिलेड पेमेंट ऑफ टॅक्स, ड्यू डेटच्या नंतर आपण जर का रिटर्न फाईल करतो तर मग इंटरेस्ट लागतो, लेट फीज लागते. एव्हरी पर्सन, सेक्शन 1 काय सांगतो? एव्हरी पर्सन हू इज लायबल टू पे टॅक्स इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ CGST Act or the rules made thereunder but fails to pay the tax on any part thereof to the government within the period prescribed. म्हणजे 20 तारीख आहे 3B त्यानंतर भरलं, shall for the period for which the tax or any part thereof remains unpaid pay on his own interest at such rate not exceeding 18% जास्त रेट नसेल. मग रेट किती असेल ते गव्हर्नमेंट नोटिफाय करेल. मग गव्हर्नमेंटने नोटिफाय केला रेट, नोटिफिकेशन नंबर 13/2017, 28 सालात केला नोटिफाय. तो रेट 18%, 18% जास्त नसेल पण गव्हर्नमेंटने 18% नोटिफाय केला. Provided that interest on tax payable in respect of supplies made during a tax period and declared in the return for the said period furnish
आफ्टर द ड्यू डेट इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 39 एक्सेप्ट when such return is furnished after commencement of any proceeding under section demand recovery 73-74. त्याबद्दल दिलेलं आहे. आता हे कशाप्रकारे कॅल्क्युलेट करायचं आहे इंटरेस्ट 18%. द इंटरेस्ट अंडर सबसेक्शन 1 द इंटरेस्ट अंडर सबसेक्शन 1 shall be calculated in such manner as may be prescribed from the day succeeding the day on which such tax was due to be paid. कुठपासना कुठपर्यंत घ्यायचा. ज्या दिवशी पे कराल तो ज्या दिवशी ड्यू होता तिथपासून तुम्ही पे कराल तेवढ्या दिवसाचा इंटरेस्ट भरायचा. 18% आहे. A taxable person who makes an undue or excess claim of input tax credit. आता समजा माझी लायबिलिटी एक 10,000 होती आणि मी ती 8,000 दाखवली, 2,000 लायबिलिटी कमी दाखवली, किंवा ITC 10,000 होता पण तो मी 12,000 क्लेम केला. A taxable person who makes an undue or excess claim of input tax credit under section 4210 or undue or excess reduction in output tax liability, कमी टॅक्स दाखवला under section 4310, that shall pay interest on such undue or excess claim, on such undue or excess reduction as the case may be at such rate. 24% इंटरेस्ट त्या अमाऊंटवर द्या. नॉर्मली उशिरा भरलं ते 18%, पण चुकीची लायबिलिटी दाखवली गेली तर जी अमाऊंट एक्सेस ITC क्लेम केला किंवा लायबिलिटी रिड्यूस केली एवढ्या अमाऊंटनी, त्याच्यावर तुम्ही जेव्हा नेक्स्ट मंथमध्ये पुढच्या पिरियडमध्ये जेव्हा ती अमाऊंट तुम्ही तो टॅक्स भरता तेव्हा तेवढ्या अमाऊंटवरती तुम्हाला 24% इंटरेस्ट पण द्यायला लागेल. तो पण नोटिफाय केला आहे या नोटिफिकेशन नंबरमध्ये. एक्झाम्पल बघा आता कशा प्रकारे इंटरेस्ट काढायचा हे कळण्याकरता. एक्झाम्पल ABC लिमिटेड नीड्स टू पे